नमस्कार. मी शेखर नानसकर. तुम्ही पाहता चॅनल निसर्ग आहे. बघता बघता पाऊस संपला. शेवटची बातमी आली होती की परतीच्या पावसाचे शेवटचे 2 दिवस राहिले. पण अर्थातच ते कळतच नाही. बऱ्याचदा परतीचा पाऊस हा आपल्याला जाणवत पण नाही. तसा तो कधीतरी जाणार आहे. पण हा जो पावसाचा शेवटचा महिना होता, अश्विन, या महिन्यामध्ये खूप छान आभाळ दिसतं. ढग खूप छान असतात. ढगांचे पुंजके दिसतात. काही वेळा असे पांढरे ताकदीने भरलेले असे ढग दिसतात. ज्या ढगावर ऊन पडतं आणि ते ढग चमकतात. त्याची कड खूप छान चमकते. काही वेळा संध्याकाळी त्याचे विविध रंग दिसतात. ताना, पिहिनी, पाजा 7 रंग ढगावर दिसतात. आणि हे असे ढग हे या सप्टेंबर महिन्याचे लक्षण असतं. याच महिन्यामध्ये नवरात्र असतं. नवरात्रात हस्ताचा पाऊस पडतो. हस्ताचा पाऊस म्हणजे वळवाची रिप्लिकाच असते. संध्याकाळच्या वेळेला आभाळ भरून येतं. काळे काळे ढग येतात. विजांचा कडकडाट होतो आणि धो धो पाऊस पडतो. 1-2 दिवस असा पाऊस पडतो. मला आठवतं माझ्या लहानपणी वाड्यामध्ये भोंडले असायचे आणि हे भोंडले चालू असताना हमखास हा हस्ताचा पाऊस यायचा. हस्ताचा पाऊस म्हणजे इतका धोधो पडतो की त्याच्यात धारा या हत्तीच्या सोंडेसारख्या असतात. इतक्या जाड असतात. असं म्हणतात की थोडक्यात धोधो पाऊस पडतो. हा शेवटचाच पाऊस. ह्याच्या पुढचं जे नक्षत्र असतं त्या नक्षत्रात जर पाऊस पडला तर आपल्याला ती देणगीच असते. पण सहसा हस्त नक्षत्र हे पावसाचं शेवटचं नक्षत्र. आता पाऊस निघून जातो आणि हळूहळू आभाळ मोकळं होतं. अगदी शोधून सुद्धा ढग सापडणार नाही इतकं निळं व्हायला लागतं. या क्षितिजापासून त्या क्षितिजापर्यंत पूर्णतः निळं पसरलेलं आभाळ या दिवसात दिसतं. या आभाळाचा रंग हळूहळू जास्तीत जास्त निळा होत जातो. दिवाळीमधनं मला आठवतंय, त्या काळी दिवाळीच्या पहाटे खूप थंडी असायची आणि आम्ही सकाळी उठायचो नरक चतुर्दशीच्या दिवशी आणि उजाडता जे आभाळ असायचं पूर्णतः निळं आभाळ. त्या काळी थोडंफार धुकंही पडायचं आणि असं निळं आभाळ दिवसभर आपल्याला दिसायचं. वर्षभरात जर तुम्ही पाहिलं तर सगळ्यात जास्त डार्क निळा रंग, गडद निळा रंग असा आभाळाचा याच काळात आपल्याला दिसतो. अर्थातच या काळात आभाळात हालचाल काहीच नसते. एकही ढग तरंगत नाही, वादळ येत नाही, वारं येत नाही. शांत पडलेलं असं आभाळ असतं. दिवसात तर ते फारच शांत असतं. खरं सांगायचं तर मला इतकं प्लेन आभाळ आवडत नाही. कारण त्या आभाळात पाहण्यासारखं काही नसतं. दिवसभर तेवढा एक निळा रंग या क्षितिजापासून त्या क्षितिजापर्यंत वॉश दिल्यासारखा पसरलेला असतो. पण त्या रंगाची मजा नाही. आभाळाचं खरं सौंदर्य हे ढगांमध्ये, ढगांच्या रूपांमध्ये. वर्षभरात त्याचे जे रूप आपल्याला दिसतात या रूपांमध्ये या आभाळाची खरं सौंदर्य आहे. पण या दिवाळीच्या दिवसामध्ये आभाळ असं असत नाही. कदाचित आभाळामध्ये पूर्वीच्या काळी उंच कुठेतरी एक लांब अशी पांढरी रेष गेलेली दिसायची. असं आम्हाला लहानपणी सांगायचे की हवामान खात्याने सोडलेलं एक यान आहे आणि त्या यानाचा तो धूर दिसतो, लांबवर त्याचा पट्टा दिसत जायचा आणि हळूहळू तो पट्टा असा विरळ होत जायचा. या व्यतिरिक्त आभाळामध्ये कुठलीच हालचाल या काळात दिसत नाही. रात्री पण आभाळ खूप छान असतं. रात्री त्या काळची रात्र निरभ्र आभाळामध्ये तारे दिसायचे. हल्ली पुण्यामधनं तारे दिसत नाहीत. तुम्ही जर रात्री आभाळ पाहिलं तर आभाळ असं धुरकट दिसतं. क्वचित प्रसंगी एखादा शुक्राची चांदणी दिसते किंवा एखादा तारा प्रखर असेल तर तेवढाच दिसतो. पण बाकी तारे दिसत नाहीत. त्याच्याकरता तुम्हाला खूप गावाच्या बाहेर जायला लागतं.
आसपास जिथे इलेक्ट्रिकचा उजेड नाही, दिव्यांचा उजेड नाही, अशा ठिकाणी जायला लागतं. आणि त्या ठिकाणी तुम्हाला निळ्या काळ्या आभाळामध्ये असंख्य तारे पसरलेले दिसतात. आपल्याला आश्चर्य वाटतं की जे सकाळी आभाळ आपण असं निळं पाहतो, अशा निळ्या आभाळामध्ये किती तारे आहेत, कोट्यावधी तारे पसरलेले असतात. या ताऱ्यांमध्ये काही प्रखर असतात, काही मंद असतात, काही लुकलुकत असतात, काही लुकलुकत नसतात. जे लुकलुकत नसतात ते ग्रह असतात आणि जे लुकलुकत ते तारे असतात. पण याच्यामध्ये एक लघुग्रहांचा पट्टा आपल्याला दिसतो. बारीक बारीक अशा पांढऱ्या रंगात तारे जे असतात, अशा ताऱ्यांचा एक पट्टा आपल्याला दिसतो. हा लघुग्रहांचा पट्टा म्हणजे मंगळ आणि गुरु याच्यामध्ये असलेला एक ग्रह फुटला असं म्हणतात. आणि त्या फुटलेल्या ग्रहाचे हे तारे आहेत, हे सगळे तुकडे आहेत. आणि हे तुकडे त्या पट्ट्यामध्ये फिरत राहिलेत, त्यामुळे त्याचा लघुग्रहांचा पट्टा आपल्याला दिसतो. रात्रीच्या वेळी तुम्ही आभाळ जर पाहिलं तर हा लघुग्रहांचा पट्टा किंवा मिल्की वे आपल्याला दिसतो. पण बाकी दिवसभर तुम्ही पाहिलं तर आभाळामध्ये फारशी हालचाल नसते. थंड मंद असं ते आभाळ, ती पडलेली थंडी, त्या रात्री, फक्त या काळामध्ये चांदणं खूप छान असतं. शरदाचं चांदण असं म्हणतात त्याला. हा शरद ऋतू असतो. या शरद ऋतूमध्ये चंद्र खूप प्रखर असतो. आणि कोजागिरी पौर्णिमा या काळात होणारी, मला वाटतं माझ्या लहानपणी कोजागिरी पौर्णिमेला चंद्र हमखास दिसायचा. हल्ली हमखास या कोजागिरी पौर्णिमेला आभाळ असतं आणि त्यामुळे चंद्र सहसा दिसतच नाही. पण ही जी पौर्णिमा असते, या पौर्णिमेला खूप प्रखर असा चंद्र आपल्याला दिसतो. आणि साधारणतः अष्टमी नवमीच्या दरम्यान हे आणि असंख्य तारे, चंद्र नसतो, चंद्र उशिरा उगवतो आणि असंख्य ताऱ्यांनी भरलेलं आभाळ आपल्याला दिसतं. अर्थातच मी सांगतोय शहरातलं नाही, शहरामध्ये असं आभाळ दिसूच शकत नाही. हल्ली ते दिवसच गेलेत ज्या काळी आभाळ पाहिजे मजा असायची. मला आठवते मी सहकार नगरला माझ्या फार लहानपणी 6वीत राहायला आलो आणि त्यावेळेला संध्याकाळी आम्ही मैदानावर खेळायचो. खेळ संपता संपता अंधार पडायचा. अनेक बांगल्यांची बांधकामं चालली होती, त्यांच्या वाळू होत्या. त्या वाळूमध्ये लोळून मी अनेकदा आभाळ निरीखलेलं आहे. अंधार पडता पडता जे आभाळ दिसायचं, हे आभाळ, त्याच्यात हळूहळू चमकायला लागणारे तारे, सर्वप्रथम दिसायला लागणारा शुक्र, नंतर बुध, गुरु, असे अनेक ग्रह त्याच्यामध्ये दिसायचे. मृगाचं नक्षत्र हमखास दिसायचं आणि हळूहळू अनेक तारे आभाळात दिसायला लागायचे. रात्री तर विचारूच नका, एवढे तारे दिसायचे. पण हल्ली कितीही केलं तरी आभाळात तारे दिसत नाही. हे तारे गेले कुठं? तारे गेले कुठंच नाही. पण शहराचं जे प्रदूषण आहे आणि शहराचा जो प्रकाश आहे, त्या प्रदूषणावर तो प्रकाश रिफ्लेक्ट होऊन आभाळाचं दृश्य, अशा आभाळाची दृश्यमानताच गायब झाली. एक पांढरा रंग, आपल्याला मंद असा पांढरा रंग फक्त दिसतो. धुरकट असं आभाळ दिसतं. त्या आभाळात ना तारे दिसतात, ना ढग दिसतात, काहीच दिसत नाही. आणि त्यामुळे खरं ती रात्रीची मजा गेली. पण हा जो आत्ताचा काळ असतो, या काळामध्ये पूर्वीच्या काळी खूप छान तारे दिसायचे. मला आभाळ निरीक्षणाची सवय तिथपासूनच लागली. आभाळ निरीक्षण म्हणजे ग्रह ताऱ्यांचे नावं आणि त्यांचं वगैरे वगैरे नाही, पण त्या आभाळाचं एक सौंदर्य आहे. त्याचे अनेक तारे, त्याच्या अनेक त्या दिसणारे ग्रह, ते दिसणारे काय नक्षत्र, आणि हे नक्षत्र आपल्याला कळणं न कळले तरी त्याचं एक सौंदर्य आहे. आणि हे सौंदर्य आपल्याला खरंच गावाबाहेर निरखता येतं, शहरात निरखताच येणार नाही. पण जवळजवळ थंडी संपेस तोपर्यंत असं आभाळ आपल्याला दिसणार आहे. या आभाळामध्ये कधी कधी पहाटेच्या वेळेला धुकं असतं आणि या धुक्याचे सध्याचं तुम्ही पर्वतीवर थंडीच्या काळात गेलात तर पर्वतीवरनं शहरावर पाहिल्यानंतर एक असा धुक्याचा थर असं शहरावर दिसतो. हे धुकं नसतं, हे मिस्ट असतं. म्हणजे धुकं आणि त्याच्यात मिसळलेला धूर असं म्हणून एक थर असा सगळ्या शहरावर आपल्याला दिसतो. हा थर खरं धुकं नव्हे. माझ्या लहानपणी जे धुकं पडायचं ना पहाटे, त्यावेळेला आम्ही शाळेला शनिवारच्या दिवशी संध्याकाळी सकाळी 7 वाजता जायचो आणि 6:30 वाजताच्या दरम्यान सगळ्या शहरामध्ये धुकं पसरलेलं असायचं. त्या गावात शहरात जात असताना
रस्त्याच्या कडेला ज्या तारा होत्या त्या ताऱ्यांवर भोरड्या पक्षी बसलेले असायचे. हजारो लाखोंच्या संख्येने भोरडे आज दिसायचे. हल्ली या भोरड्या शहरात दिसत नाही. खरं तर शहरात अनेक गोष्टी आता दिसत नाही. ती सकाळ दिसत नाही, ती थंडीतली सकाळ दिसत नाही, ते आभाळ दिसत नाही. ते आभाळ पाहायला कुठेतरी शहराच्या बाहेर एकांतात जावं लागतं, जिथं कुठेही प्रकाश नसणार आहे. पण अशी ठिकाणं शोधायला कमीत कमी शहरामध्ये 100-150 किलोमीटर लांब जायला लागतं. आपण जाणार आहोत का मला माहित नाही, आणि मीही जाईन का नाही मला माहित नाही. पण माझ्या लहानपणी हे घरच्या घरी ठेव होती आणि ज्या घरच्या घरी हे दिसायचं. पण हळूहळू जसे ऋतू बदलतात तसा आभाळातल्या निराळ्या मजा दिसायला लागतात. पुढची मजा पुढच्या ऋतूमध्ये येते. सध्याचा जो ऋतू चाललाय शरद ऋतू, ऋतू लवकरच बदलेल. थंडीचे ऋतू येतील. आभाळांची निरनिराळी रूपं ही आपल्याला त्या निमित्ताने पाहता येतील. नमस्कार.